आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात 50,000 शेतकऱ्यांसाठी जलतारा प्रकल्प. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 4,800 रुपयांचं अनुदान. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टेक्स्टाईल पार्क संदर्भात आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी करमाळा आणि बार्शीत कडकडीत बंद. आता घडामोडी विस्तारानं. पावसाचं पाणी जमिनीत मुरून जमिनीखाली पाण्याची पातळी वाढावी यासाठी राज्य सरकार प्रत्येक गावात जलतारा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील 50,901 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रत्येकी 4,800 रुपयांचं अनुदान मिळणार असून 10,023 गावांमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी दिली. या प्रकल्पामुळे भूजल पातळीत देखील वाढ होणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुरुवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. विधानसभा अध्यक्षांनी तो स्वीकारून हक्कभंग समितीकडे पाठवला. 2017 मधील एका महिलेच्या प्रकरणाबाबत राऊत यांनी माध्यमांसमोर गोरे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून गोरे यांच्या विरोधात सोलापुरातही आज सकाळी 11 वाजता सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. यात सोलापुरात प्रस्तावित असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे, गणेश मूर्तीकारांच्या समस्या आदी विषयांवर त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय प्रलंबित शासकीय योजना पूर्ण कराव्यात, सोलापूर शहरासाठी अमृत 2 योजनेसाठी निधी द्यावा, 100 इलेक्ट्रिक बस आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार कोठे यांनी यावेळी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी काल सकल मराठा समाजाच्या वतीनं करमाळा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला 100% प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व शाळा आणि एसटी बसेस चालू ठेवण्यात आल्या होत्या. मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. याचे पडसाद बार्शी शहरात देखील उमटले. या ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना शिक्षा होण्यासाठी मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात आता इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. याबाबतचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंदाची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ती 25 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणी करून 1 मे या महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा आहे. तर यावर्षी 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली आहे. तशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 6वा नामविस्तार सोहळा मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रारंभी या सोहळ्यासाठी विद्यापीठ आवारातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. हा कार्यक्रम कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बोलताना डॉ चास्कर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावातील ऊर्जेप्रमाणे सोलापूर विद्यापीठानं मोठी उंची गाठावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ देविदास पोटे, कुलसचिव योगिनी घारे आदींची उपस्थिती होती. ठाकरे गटाचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, रतिकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत शिंदे सेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पंढरपूरचे साईनाथ अभंगराव यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला. दरम्यान सोलापूर शिंदे सेनेच्या शहर प्रमुखपदी सचिन चव्हाण यांची निवड करण्यात आल्याचं पत्र यावेळी देण्यात आलं.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या गुड मॉर्निंग सोलापूर या कार्यक्रमात महिला आणि बाल सक्षमीकरण योजना आणि अंमलबजावणी या विषयावर जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांची विशेष मुलाखत होणार आहे. ही मुलाखत घेतली आहे तेजश्री कुमठेकर यांनी. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 8:40 सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांची बदली झाली आहे. ते आता ठाण्यात अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. राज्यातील फडणवीस सरकारकडून काल 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यात कदम यांचाही समावेश आहे. कदम यांनी अवघे 2.5 महिनेच या पदाचा कार्यभार पाहिला आहे. त्यांच्या जागी अद्याप नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाकडून राबविण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागेसाठी 2,483 अर्ज प्राप्त झाले आहेत. 308 जागा रिक्त आहेत. आलेल्या अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. त्यामध्ये सेविकांसाठी बार्शी तर मदतनीसांसाठी पंढरपुरात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. यातून लवकरच योग्य त्या पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला झुलेबाई झुला माझा. आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. आता होता भुईवर भेटे आभाळाला. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी. जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलं आहे. हे पाणी 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. 16 एप्रिलनंतर दुसऱ्या उन्हाळी पाळीचा निर्णय होणार आहे. सध्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेतून 333 क्युसेक तर भीमा सीना जोड कालव्यातून 80 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. बोगद्यातून आणि कालव्यातून टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याला काल दुपारी अचानक चोहोबाजूंनी आग लागली. यामुळे कारखान्यातील साधनसामग्री, दप्तर, गोदाम, मशिनरी, साहित्य आगीत भस्मसात झालं असून या घटनेत कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद असल्यानं जीवितहानी झाली नाही. सायंकाळी अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल सोलापुरात धरणे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या राज्यस्तरावरील समन्वय समितीच्या सुकाणू समितीनं हे आंदोलन केलं. त्याला कर्मचाऱ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत उद्या शनिवारी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात तुझे आहे तुझं पाशी हे नाटक आयोजित करण्यात आलं आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रकाश जोशी आणि कार्याध्यक्ष डॉ नवनीत तोष्णीवाल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात सोलापुरातील ज्येष्ठ लेखापरीक्षक दामोदर पानगावकर यांना जीवन गौरव सहकार साधना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा कार्यक्रम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि माजी अप्पर आयुक्त एस.बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पानगावकर यांनी सहकार क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल हा त्यांचा सन्मान करण्यात आला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38.1 तर किमान 18.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात 50,000 शेतकऱ्यांसाठी जलतारा प्रकल्प. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 4,800 रुपयांचं अनुदान. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टेक्स्टाईल संदर्भात आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक. आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणी करमाळा आणि बार्शीत कडकडीत बंद. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आकाशवाणी सोलापूर. नमस्कार.